नमस्कार. मनस्विता जागर कर्तृत्वाचा नवरात्र स्पेशल 2023च्या आजच्या भागात मी रुपाली विरकर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण पाहिलं असेलच, मनस्वितेच्या या प्लॅटफॉर्मवरती अनेक महिलांनी येऊन आपल्या व्यवसायाविषयी आणि कार्याविषयी खूप चांगली माहिती दिली आहे. पण यावर्षीच्या या सीझनमध्ये मात्र एक विशेष गोष्ट घडली आहे. ती म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती हेल्थ आणि वेलनेस रिलेटेड काही महिलांनी येऊन देखील आपल्या उद्योगाविषयी, आपल्या सेवेविषयी खूप छान माहिती सांगितली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही डॉक्टर पूर्वा चौधरी म्हणजे डोंबिवलीतील स्वानंद पॅथॉलॉजिस्ट लॅबोरेटरीच्या लॅब डिरेक्टर यांचा एपिसोड पाहिला असेलच. आणि आज सुद्धा हेल्थ आणि वेलनेस रिलेटेड संलग्न अशा आणि खूप महत्त्वाच्या क्षेत्रातील एक महिला आपल्याशी संवाद साधायला आली. तो विषय म्हणजे फार्मसी. तेव्हा जाणून घेऊया शीतल पाटील यांच्याकडून त्यांच्या रॉयल केमिस्ट आणि मेडिकल शॉपबद्दल. हाय शीतल. हाय रुपाली. हॅलो. शीतल, तुझ्या या व्यवसायाला रॉयल मेडिकलला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यामुळे तुझं सगळ्यात आधी मनापासून खूप खूप अभिनंदन. पण मला तुझ्या या 25 वर्षाचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर मला सांग ना, तुझ्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? मी तर खरं BSc केमिस्ट्री आहे. माझं BSc केमिस्ट्री झाल्यावर माझं लग्न झालं आणि माझं शिक्षण नाशिकला झालं. आणि त्यानंतर मी डोंबिवलीत आली. 2 ऑप्शन होते माझ्याकडे, एक तर बिझनेस करणं, एक तर जॉब करणं. नाशिकचीच मुळात असल्यामुळे मला ट्रेनची अजिबातच सवय नाही. मग माझ्या मिस्टरांची फार्मा बॅकग्राऊंड होती, तर आम्ही ठरवलं की आपण ह्या क्षेत्रातच काहीतरी करूया. तर मिस्टरांनी सांगितलं की आपण एक फार्मसी शॉप ओपन करूया. तर मग मी मेडिकल शॉप ओपन केलं. पण मग तुम्ही चर्चा वगैरे तर केलीच असेल की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. मग तिथपासून आज 25 वर्ष पूर्ण होताना तुझी ग्रोथ कशी झाली या व्यवसायाची? त्या काळी मी हे शॉप रेंटने घेतलं होतं आणि आम्ही त्या काळी ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हताच. आम्ही लोकांना घरपोच सेवा देत होतो. कोणी इमर्जन्सी फोन केला तरी आम्ही औषध घरपोच द्यायचो. असं करत करत आमचा ग्राहक वर्ग टिकून राहिला आणि आमचं हे गुडविल बिल्ड झालं. आणि आता असं कळलं बिझनेसमध्ये ग्रोथ व्हायला लागली. मग त्यावेळेस मला वाटलं की आपण हे शॉप स्वतः ओन करूया. ओके. पण मला वाटतं त्या काळी जास्त महिला पण नसतील ना? त्या काळी या क्षेत्रात महिला नव्हत्या, तरी मी ह्या बिझनेसमध्ये खूप मेहनत घेतली आणि नाही, ते दिसतच आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तू लोकांना सर्व्हिस देतेस आणि त्याचमुळे आज आपण इथे येऊन इतक्या छान गप्पा मारतोय. पण एक असतं ना की प्रवास सुरू होतो, जसा तुझा व्यवसाय सुरू झाला, पण मग त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस पण आले का तुला? हो, चॅलेंजेस तर खूप आले. माझा एक मध्ये खूप मेजर ॲक्सिडेंट झाला. ओके. मी डेहराडून टू दिल्ली प्रवास करत होते आणि ट्रेनने प्रवास होते. आता स्टेशन येणार म्हणून 20 मिनिटं बाकी होती. तर मी डोअर उघडलं आणि डोअरजवळ असे बॅग्स घेऊन उभी राहिली. तर तिकडनं एक माझ्या चोर आला आणि माझी पर्स खेचली. तर त्या पर्स खेचता खेचता त्याने माझ्या पर्स सकट मला बाहेर फेकलं आणि ते माझ्यासाठी एकदम जबरदस्त ट्रॉमा होता. खरं तर तुझा ॲक्सिडेंट झाला ही खूप मोठी गोष्ट होती आणि तो ट्रॉमा तर फार मोठा होताच. पण त्यातून रिकवर होऊन पुन्हा सुरळीत आपलं आयुष्य जगणं हा तर त्याहून जास्त मोठा चॅलेंज होता असं मला वाटतंय. तर मग तुझी ही रिकव्हरीची जर्नी कशी सुरू झाली? खरं तर रुपाली, मी ना ॲथलीट्स आहे, तर माझ्यामध्ये विल पॉवर खूप स्ट्रॉंग होती. माझे मुलं दिसत होते, माझे मिस्टर दिसत होते की अरे आपण असं झोपून कसं राहायचं, यातनं आपण उभं राहायचं. स्वतः मी रोज वॉक करणं, व्यायाम करणं हे चालू ठेवलं. यातनं मी हळूहळू आधी सुरुवातीला मी फक्त 15 मिनिटं सुद्धा चालू शकत नव्हते. तर मी यातनं स्वतःला रोज म्हणायची की नाही, मी आता मी उद्या रोज नेक्स्ट दिवशी मी 20 मिनिटं चालणार आहे, त्याच्या नेक्स्ट दिवशी मी 25 मिनिटं, असं करत करत मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि उभी राहिली. जेव्हा तुझी वॉकिंगची क्षमता वाढली मग तू हळूहळू रनिंग करायला लागली. पण एक अनुभव तू मला सांगितलास तो तू थोडा शेअर करावा इथे. मला असं वाटतंय की तेव्हा तुझ्या बाजूने धावत जरी कोणी गेलं तरी तुला खूप भीती वाटायची. मला म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला ना, त्या चोरामुळे मला असं वाटायचं मागे कोणीतरी मला हात लावतंय आणि सारखं मला असं परत कोणी ढकलतं हे सारखं मला असं जाणवायचं. तर मी असं मागे वळून बघायची आणि मला खूप भीती वाटायची. पण मी ठरवलं की नाही, आपण असं घाबरून चालणार नाही, आपण यातनं पुन्हा ह्या ट्रॉमातनं पुन्हा बाहेर येऊ. खरंच. आणि तू आलीस, पण अजून कुणाकुणाचं सहकार्य तुला मिळालं हे तुला उभं करण्यासाठी? मला माझ्या सासू सासरे,
माझे मिस्टर, माझे मुलं, हम्म. माझे जाऊ धीर यांचा मला खूप सपोर्ट मिळाला. मित्रमैत्रिणी यांचा मला खूप सपोर्ट मिळाला. किती काळ गेला ग या सगळ्यामध्ये? 3-4 वर्ष गेले असतील. मग त्याच्यानंतर पुन्हा व्यवसायाकडे आलीस, कारण आज तुला बघितलं ना असं तर हे सांगितल्याशिवाय कुणालाही कळणार नाही की इतका मोठ्या प्रसंगातनं तू गेलीयस. तर मग पुन्हा आता आपण बॅक टू आपल्या व्यवसायाकडे येऊया, कारण तुझ्यातलं फायटिंग स्पिरिट खरंच खूप छान आहे. तर मग तू व्यवसायाकडे जेव्हा सुरुवात करायला लागलीस पुन्हा एकदा, मग ती कशी सुरुवात झाली? मी पुन्हा सुरुवात केली शॉपमध्ये. मी आधी सुरुवातीला 2 तासच बसत होती. मग मी माझे आवाज वाढवले आणि मी जास्तीत जास्त वेळ बिझनेसला द्यायला लागली आणि पुन्हा मी ग्राहकांशी कनेक्ट झाली आणि माझा व्यवसाय वाढत गेला. सोशली सुद्धा तू खूप ऍक्टिव्ह आहेस, तर त्याबद्दल थोडी माहिती दे ना. मी बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटी करते. मी रोटरीची मेंबर आहे, मी हिरकणी ग्रुपची मेंबर आहे, मी सॅटर्डे क्लबची मेंबर आहे, RMBचे मेंबर्स आहेत आणि त्याच्यामुळे माझा बऱ्याच लोकांशी कनेक्शन आहे. मग या सगळ्यांकडनं सुद्धा तुला काही रेफरन्सेस आणि कनेक्ट मिळत असतील? यातनं आपण आपोआपच जेव्हा सोशल वर्क करतो तर आपल्याला खूप सारे आपण कनेक्ट होत असतो आणि त्यातनं मला बिझनेसला तर नक्कीच फायदा होत असतो. बरोबर. शीतल, असं बऱ्याचदा होतं, आपल्या व्यवसायात होतं किंवा डेली लाईफमध्ये सुद्धा होतं की रोज रोज तोचपणा असतो, रोज त्याच माणसांना भेटायचं, तीच कामं करायची, त्यामुळे एखाद वेळेस सॅच्युरेशन आपल्याला येतं. तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का? बिझनेस करता करता माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये नेहमी असायचं की मी हा बिझनेस ग्रोथ कसा करू. नेहमी सतत विचार चालू असायचा आणि मला असा कॉन्फिडन्स होता की मी हा बिझनेस ग्रोथ करणार. तर असं करता करता मला एक संधी आली हॉस्पिटलमध्ये, इन हाऊस मेडिकलसाठी. नाहर हॉस्पिटल होतं आणि मी ती लगेच ग्रॅब केली आणि तिथे एक नवीन मेडिकल चालू केलं आणि ते आताही गेले 4-5 वर्षापासून खूप छान चालू आहे. आतापर्यंत आपण बोलतोय त्याच्यामध्ये तुझ्या पर्सनल प्रवासामध्ये तुला आलेल्या काही चॅलेंजेसवरती तू ज्या प्रकारे मात केली, तर त्याच्यामुळे तुझं पर्सनल इन्स्पिरेशन तर आम्हाला कळलं. व्यवसायात देखील त्याच्या अनुषंगाने तू अनेक गोष्टी केलेल्या आहेस. तर तुझ्या अचिव्हमेंट्स बद्दल सांग ना काही. माझ्या शॉपमध्ये माझ्या नावाचं लायसन नव्हतं आणि मला खूप वाटायचं की माझ्या दुकानात माझ्या नावाचं लायसन असावं. आणि खरं तर हे खूप अवघड होतं कारण अकॅडमीमध्ये माझ्या शिक्षणामध्ये खूप गॅप पडला होता. पण मी ठरवलं होतं नाही, माझ्या नावाचं लायसन असावं. मग मी फार्मसीला ऍडमिशन घेतलं कारण माझी मुलं मोठी झाली होती. मला वाटलं मी हे करू शकेल आणि मी जिद्द धरली की मी लायसन मिळवणारच. तर मी त्याच्यासाठी अभ्यास केला, एक्झाम दिल्या आणि मला आता लायसन मिळालंय आणि मला एक खूप मोठा अभिमान आहे की आता माझ्या शॉपमध्ये माझ्या नावाचं लायसन आहे. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. कोरोना काळात पण मला वाटतं तुला असंच काहीतरी अनुभव आला असेल ना? हो, कोरोना काळात आम्ही ग्राहकांना जी सेवा दिली ना, याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट असूच शकत नाही. आम्ही घरपोच औषधं पुरवली. इव्हन माझा मुलगा सुद्धा घरपोच मेडिसिन द्यायला जात होता कारण फोन येत होते सारखे आणि असं वाटायचं अरे आपल्यामुळे जर एखाद्याचा प्राण वाचत असेल तर आपण मदत केली पाहिजे. तर इंजेक्शनच्या बाबतीत पण असंच म्हणायचं, रेमडेसिवीर इंजेक्शन त्यावेळेस मिळत नव्हते आणि मला गावाहून नाशिकहून खूप लांबून लांबून फोन यायचे. तर मी नाशिकपर्यंत सुद्धा ते औषध मेडिसिन्स आहे, इंजेक्शन्स आहे, जे पुरवले आहेत आणि त्या लोकांचे आज माझ्यावर जे ब्लेसिंग्स आहेत ना, याच्यासाठी मला खूप असं म्हणजे आनंद आहे या गोष्टीचा. खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुझ्यासाठी. तर मग आता तुझे पुढचे टार्गेट्स काय आहेत त्याबद्दल थोडं सांग ना. मी माझ्या बिझनेसमध्ये खूप सेटल आहे, बिझनेस खूप छान चालू आहे, पण मला बिझनेस डायव्हर्सिफाय करायचा आहे. त्यासाठी माझे काही प्लॅनिंग चालू आहे, पण बिझनेस जरा अर्ली स्टेज असल्यामुळे मी तुला ह्याबद्दल आता काही सांगणार नाही. पुढच्या भागात मनस्वितामध्ये येईल ना तर नक्कीच तुला मी सांगेन. शीतल, खरं तर तुझा हा सगळा प्रवास खूप विलक्षण आहे, पण तरी सुद्धा आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू काय मेसेज देशील? रुपाली, मी तुला म्हटले होते ना, माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला जो सेटबॅक मिळाला तर मी त्यावेळेस मला वाटत नव्हतं की मी पुन्हा कधी अशी उभी राहू शकेल. पण माझी विल पॉवर आणि फायटिंग स्पिरिटमुळे मी पुढे गेले. तर माझी पुढे जाऊ शकते. तर मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे, आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम आले तर हार मानू नका, पुढे जा. खरंच शीतल, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे आणि मला वाटतं तुझा हा जो संदेश आहे, हा जो टेक अवे आहे, हे आपले प्रेक्षक नक्कीच घेतील. मी प्रेक्षकांना एवढंच सांगते की तुम्हाला जेव्हा केव्हा औषधांची गरज लागेल तेव्हा डोंबिवलीतल्या रॉयल केमिस्टची आठवण नक्की काढा. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि शीतल, तुला माहिती आहे का, आपल्या या मनस्वितेच्या या सिरीजला आपल्याला एक गिफ्ट पार्टनर म्हणून देखील लाभलेले आहेत. अश्विनी लेले यांचा द स्वीट बॉक्स हा केकचा ब्रँड आहे. अतिशय उत्तम, ताजे आणि फ्रेश केक त्या बनवतात आणि होम डिलिव्हरी सुद्धा देतात.
ही ब्राउनी आहे, तू नक्की टेस्ट कर आणि तुझा अभिप्राय देखील नक्की आम्हाला दे. तू आज इथे आलीस आणि तुझी इतकी छान गोष्ट आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.